जळगाव जिल्ह्यातील सुमटाणे भागात शांतता पसरलेली होती, पण या शांततेमागे एक भयान वास्तव दडले होते. एका पाठोपाठ घडणाऱ्या रहस्यमय घटनांनी संपूर्ण परिसरात भीतीचं सावट पसरवलं होतं. सुरुवातीला ती केवळ एक अपघाती घटना वाटली, पण जसजसे दिवस सरू लागले तसतसं एक भयानक सत्य उघडकीस येऊ लागले. पहाटेच्या वेळी सुमटाणे शिवारातील निर्मनुष्य जंगल नेहमीप्रमाणे शांत होतं. सकाळच्या कोवळ्या उन्हात पाण्यातून डोकावणारे किरण, पक्ष्यांचा किलबिलाट, सर्व काही नेहमीसारखंच होतं. पण अचानक एका निर्जन ठिकाणी काहीतरी अघटित घडल्याची कुणकुण लागली. 25 जूनला त्याच जंगलात एक मृतदेह सापडला. शोभाबाई कोळी यांचा मृतदेह विद्रूप अवस्थेत होता. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा होत्या. जणू काही दगडाने ठेचून त्यांचं जीवन संपवण्यात आलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली. हा एक अपघात होता की हत्या याबद्दल संभ्रम होता. प्राथमिक तपासणीत चोरीचा उद्देश दिसून आला, कारण त्यांच्याकडील दागिने आणि पैशांचा थाक पत्ता नव्हता. पोलीस तपासात गुंतले होते, पण त्यांना ठोस धागादोरा सापडत नव्हता. गावामध्ये हळूहळू कुजबूज सुरू झाली. कोणीतरी म्हणायचं जंगलात काहीतरी वाईट शक्ती फिरते, तर कोणी म्हणायचं हा नक्कीच एखाद्या क्रूर व्यक्तीचा डाव आहे. भीती आणि संशयाचं वातावरण दाटून आलं होतं. आठवड्यानंतर 23 जुलै रोजी त्या सुमटाणे शिवारात पुन्हा एकदा भयान शांतता पसरली होती. पण यावेळी पोलिसांना केवळ हाडाचे अवशेष सापडले. जवळ सापडलेल्या आधार कार्डमुळे ओळख पटली. हे अवशेष वैजंताबाई भोई यांचे होते. या घटनेने पोलिसांना धक्का बसला. एकाच ठिकाणी एका पाठोपाठ घडलेल्या घटनांनी पोलिसांना विचार करायला लावले. दोन्ही घटनांमध्ये एक समानता होती. मृतदेह जंगलात विद्रूप अवस्थेत आणि त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू गायब. पोलिसांनी आता या घटनांना गांभीर्याने घेतले. हा एक अपघात नसून एका क्रूर मारेकराचा डाव असावा असा संशय बळावला. पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या टीमने या प्रकरणाला प्राधान्य दिले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. स्थानिक लोकांकडून माहिती गोळा केली आणि दोन्ही महिलांच्या संपर्कात कोण होते याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण मारेकरी अत्यंत चालाक होता. तो कोणताही पुरावा मागे सोडत नव्हता. या रहस्यमय जीवघेणीमागे नक्की कोण आहे हा प्रश्न पोलिसांना सतावत होता. गावामध्ये भीतीचं वातावरण होतं. महिलांनी एकटं बाहेर पडणं बंद केलं होतं. प्रत्येक अनोळखी चेहऱ्याकडे संशयाने पाहिलं जात होतं. या प्रकरणाच्या तपासाची गती वाढली होती, पण पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं. अखेर आशेचा एक किरण दिसला. शहानाज बी नावाची एक महिला अचानक समोर आली. तिच्या डोळ्यात भीती होती, पण तिच्या चेहऱ्यावर वाचल्याचा आनंद होता. तिने पोलिसांना जी माहिती दिली ती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. शहानाजने सांगितले की एका व्यक्तीने तिच्याशी गोड बोलून मैत्री केली. तो अत्यंत सभ्य आणि विश्वासू वाटत होता. त्याने तिलाही सुमटाणे शिवारातील त्याच जंगलात नेण्याचा प्रयत्न केला होता. तिथे पोहोचल्यावर त्याने अचानक आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. त्याच्या बोलण्यात क्रूरता होती. त्याच्या डोळ्यात एक विकृत चमक होती. शहानाजला काहीतरी अनर्थ घडणार आहे याची जाणीव झाली आणि तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तिच्या नशिबाने तिची किंकाळी ऐकून काही लोक मदतीला धावले आणि तो व्यक्ती तिथून पळून गेला. शहानाजने पोलिसांना त्या व्यक्तीचं वर्णन सांगितले. तिने त्याचे नावही सांगितले, अनिल गोविंद सदाशिव. हे नाव ऐकून पोलिसांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी तात्काळ तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अनिल सदाशिवचा शोध सुरू केला. त्याचे मोबाईल लोकेशन, त्याचे कॉल डिटेल्स आणि सोशल मीडियावरील हालचाली तपासण्यात आल्या. अनिल गोविंद सदाशिव हे नाव आता समोर आलं होतं. तो अनेक महिलांशी ओळख करून घेत असे. त्यांच्याशी गोड बोलून मैत्री करत असे. तो त्यांचा विश्वास संपादन करत असे आणि स्वतःला एक चांगला आणि प्रेमळ व्यक्ती म्हणून सादर करत असे. त्याच्या या सोज्वळ मुखवट्यामागे एक विकृत मन दडलेलं होतं. महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, त्यांचा विश्वास जिंकणे आणि नंतर त्यांना निर्जन ठिकाणी नेऊन ठार मारणे हा त्याचा गुन्हा करण्याचा एक पॅटर्न होता. पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे अनिल सदाशिवला अटक केली. सुरुवातीला त्याने गुन्हे कबूल केले नाहीत, पण जेव्हा पोलिसांनी त्याच्यासमोर ठोस पुरावे आणि शहानाजबीची साक्ष ठेवली तेव्हा त्याला गुन्हे कबूल करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याने शोभाबाई कोळी आणि वैजंताबाई भोई या दोन्ही महिलांचं जीवन संपवल्याचं कबूल केलं. वैजंताबाई भोई यांची ओळख त्याला सुरत येथे झाली होती. प्रेमाच्या आनाभाका घेऊन तो त्यांना जळगावला घेऊन आला आणि नंतर त्यांची हत्या केली. जळगावमध्ये उघडकीस आलेले हे सिरियल किलिंग प्रकरण मन सुन्न करणारे होते. ज्या व्यक्तीवर महिला विश्वास ठेवतात, ज्याच्या प्रेमात पडतात, तोच त्यांचा जीव घेतो. हे सत्य समाजासाठी एक मोठा धक्का होता. अनिल सदाशिवने आपल्या गोड बोलण्याने आणि सोज्वळ वागण्याने अनेकांना फसवले होते. त्याच्या मनात दडलेली क्रूरता आणि विकृती उघडकीस आली होती. अनिल सदाशिवच्या अटकेने सुमटाणे परिसरातील भीती कमी झाली.
पण या घटनेने प्रत्येकाच्या मनात एक प्रश्नचिन्ह उभे केले. बाहेरील जग किती धोकादायक असू शकते आणि माणसाच्या चेहऱ्यामागे किती भयानक सत्य दडलेले असू शकते. या घटनेने महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला. दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क राहा, सावधान राहा. धन्यवाद.